तुका म्हणे काही न मागो आणिक, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुका म्हणे काही. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे. जय जय रघुवीर समर्थ, तुला मागतो रामदासा दयाळा, दिनाकारणे देयाता कृपाळा. म्हणो भक्ती तुझी असे करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. नको वासना विषयी होऊ देऊ, परद्रव्य देखून या तृण वाहू. असे दृढ वृत्ती मध्ये त्वा वसावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. नको काम हा क्रोध चांडाळ पापी, नको मोह तैसा मद क्रूर रूपी. मना कल्पने पासून सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. सदा सर्वदा शांती विरक्ती आहे, हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे. अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना. श्री हस्त ठेवून दुःखारावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. सदा संगती सज्जनाची असावी,
मती दुर्मती काही कोठे नसावे, मणी लोचनी रामरूपा पाहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे आवडी अंतरी दर्शनाची, परी भाग्यहीना मला भेट घ्यायची, परी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, खरा दास बोधी असे भाव माझा, मना माझी हा लागला ध्यास तुझा, म्हणे उद्धव सूत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या अंतरंगातला दशक म्हणजे ज्ञानदशक. समर्थांचं जर शरीर कल्पिलं हे 20 दशक, त्यातला समर्थांच्या हृदयात चाललेलं काय आहे, समर्थांच्या बुद्धीमध्ये चाललेलं काय आहे. जसं गोपालकृष्णांचं शरीर कल्पिलेलं आहे, त्यातला 10वा स्कंध हा गोपालकृष्णांचं हृदय सांगितलं आणि 11वा स्कंध हे गोपालकृष्णांचं मस्तक सांगितलं. त्यांच्या बुद्धीत काय चाललंय तर 11वा स्कंध चाललाय. म्हणून तसं समर्थांच्या बुद्धीमध्ये काय चिंतन चाललंय तर हा 8वा दशक आहे. याचं नाव आहे ज्ञानदशक. ज्याच्याशिवाय मनुष्याच्या जीवनाला इति कर्तव्यता नाही, ज्याच्याशिवाय मनुष्याच्या जीवनाला पूर्णता नाही, जे ज्ञान झाल्याशिवाय आपलं पूर्ण कल्याण होत नाही, असं चिंतन ज्या दशकामध्ये आलेलं आहे, या दशकाचं नाव आहे ज्ञानदशक. त्यातले काही भाग आपण पाहणार आहोत, कारण काही भाग यातले थोडे थोडे पाहून झालेत, काही नंतर होणार आहेत. यातला पहिला समास आहे, त्याचं नाव आहे देवदर्शन. भगवंताचं दर्शन आपण घ्यावं असं जीवाला नेहमी वाटत असतं. दर्शन म्हटलं की आपल्याला डोळ्याचा विषय वाटतो. तो दर्शन हा डोळ्याने घेतो आपण असं म्हणतो, पण पाहणे फक्त डोळ्याने आहे असं नाही काही. पहा त्याने किती छान भजी केली आहेत म्हणजे चव घे. पहा किती छान मध्यंतरात पद म्हटलं हो त्यांनी. पहा याचा अर्थ लक्ष दे. आपल्या बुद्धीला जे डोळे आहेत, आपल्या शरीराचे डोळे आहेत ते हे आहेत, पण आपल्या बुद्धीला पण दिसतं म्हणजे कळतं. तसं देव कळणे म्हणजे काय ह्याच्याबद्दल समर्थांनी इथे संकल्पना मांडल्यात. ते म्हणाले जगात इतकी तीर्थक्षेत्र आहेत, इतकी तीर्थक्षेत्र आहेत. आता महाकुंभाला खूप लोक गेले, खूप लोकांना जायला जमलं नाही. आता जायला जमलं नाही ना, ते आम्ही काहीतरी कोल्ह्याला द्राक्ष आंबट आम्ही घरात रोज केलं म्हणाले. आम्ही असतीलही ज्ञानी लोक काही की न जाता सुद्धा त्यांच्यापर्यंत आणलं बुवा, आणून दिलं. माझ्या एका मित्राने आणून दिलं मला घरी पाणी, कारण मला पॉसिबल नव्हतं. पण तीर्थक्षेत्री जाण्याचा आग्रह आहे आपल्या पूर्वजांचा. मुद्दाम तीर्थक्षेत्री जावं. आता आम्ही गरुडेश्वरी जाणार आहोत गुरुचरित्राकरता एप्रिलमध्ये. मला मुद्दाम मांडवगणेनी आणि त्यांच्या जावई आहेत, त्यांनी मला सांगितलं बुवा सूचना द्या कोणाला यायचं असलं तर या म्हणून देतोय. बरं मी माहिती पण देतोय. गुरुचरित्र कथा त्यांनी ठेवली आहे रोज 6 तास, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, अशी 5-5.5 दिवस आहे. 16 एप्रिलला आम्ही जाऊ, म्हणजे 15ला जाऊ, 16ला दुपारपर्यंत पोहोचू. 17पासून कथा सुरू आहे. गरुडेश्वरी टेंबेस्वामी महाराज खूप वर्ष राहिलेले आहेत. चार्ज असं ठिकाण आहे, तिथे गुरुचरित्राची कथा मुद्दाम आयोजन केलेली आहे. आपले संहिता वाचक जे आहेत आत्ताचे, त्यांच्या जावयांनी, विशाल निमकर गुरुजी म्हणून आहेत. छान आयोजन असतं, जेवण खाण, राहण्याच्या खोली वगैरे वगैरे.
तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही काही केलं की तुमच्या पुण्यात वाढ होतेच. तुमचा आमचा जाऊ दे, ज्ञानोबानी केल्यात यात्रा, समर्थाने केल्यात यात्रा. विवेकानंद संपूर्ण भारत पायी फिरलेले आहेत. ज्याला भारत कळावासा वाटतो त्यांनी भारतामध्ये पायी फिरलं पाहिजे असा पूर्वजांचा ऋषीमुनींचा नियम आहे. म्हणून ज्ञानोबा पायी फिरलेत. नामदेवांचे अभंग पंजाबच्या लोकांनी इतके डोक्यावर घेतले की त्यातले 64 अभंग उडिया भाषेतले गुरु ग्रंथ साहेबामध्ये ठेवण्यात आले आहेत. नामदेव की बानी म्हणतात त्याला. अहो तेवढे कट्टर किती आहेत, कोणाचा अभंग आपल्या याच्यात ठेवतील? पण कसे असतील नामदेव महाराज, पायी फिरलेत. पायी फिरावं लागतं बरं का. ट्रक अरेंज करायचा मोठा AC, भारत तोडो यात्रा, काय नाही काय नवीन आता तोडायचंय त्यांना काहीतरी. म्हणून तीर्थयात्रेला महत्व आहे. तीर्थयात्रेमध्ये सत्पुरुषांचे दर्शन होतं, देवता कृपा करतात वगैरे. पण समर्थ म्हणाले नाना तीर्थे थोर थोरे, देवदर्शन बद्दल बोलतोय आपण. नाना तीर्थे थोर थोरे, सृष्टीमध्ये अपारे, दुर्गमे सुगमे दुर्गमे दुष्करे, पुण्यदायके ऐसी तीर्थे सर्वही करी. ऐसा कोण पृथ्वीवरी? सगळी तीर्थक्षेत्र केली असा एक तरी आहे का मनुष्य? आयुष्य पुरे ना. अहो फक्त पुण्यातली तीर्थक्षेत्र करायची ठरवली, सगळी पुण्यातली मंदिरं बघायची. आधी माहिती नसलेलीच मंदिरं. बरं आपण जरी नियम केला ना, वर्षभर अगदी रोज फिरलो, वेळ आहे आपल्याला असं गृहीत धरा, सगळं कल्पना करा, तरी आपलं वर्षभर फिरून होईपर्यंत 10 मंदिर अजून झालेले असतात, बांधून झालेली असतात. म्हणून समर्थ म्हणाले देवदर्शन याचा अर्थ समजून घ्या. कारण या क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रात जसं पोल्युशन आहे तसं याही क्षेत्रात अत्यंत प्रदूषित असं वातावरण असू शकतं. समर्थ सांगतात म्हणून खरा देव कोण आहे हे पाहणारा मनुष्य लक्षावधीमध्ये हजारोमध्ये एक असतो. गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम असा एक श्लोकच सांगितलाय त्यांनी. 4 लोक पोथ्या पुराण वाचतात, मठ मंदिरात जातात, आम्ही पण जातो म्हणले. पुढं काय नाही, जातो. म्हणून समर्थांची ओवी आहे सहस्रामध्ये कोणी एक. गीतेतला श्लोक आहे ना, मनुष्याणम सहस्रेषु, हा जसा त्या तसा मराठीत आला. सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. हजारोमध्ये, हजारामध्ये नाही, हजारोमध्ये एखादा असतो. तो विचार करतो या मूर्तीतून प्रकट होणारं चैतन्य म्हणजे ते काय असेल बरं? हे तर रुटीन चाललंच आहे. गतानुगतिको लोकः. त्यांनी एक विनोद सांगितला इथे, हा श्लोक जो सांगितला ना, विनोद आलाय. एक माणूस आंघोळीला गेला, सकाळची वेळ होती. पूर्वीच्या काळी तांब्याने आंघोळ करायची पद्धत होती. तांब्याबरोबर जपायची, म्हणजे तुम्ही बुडी मारा पाहिजे पण येताना तांब्यावर पाणी घेऊन या, कळशीवर पाणी घेऊन या. तांब्या घेऊन गेला होता, तांब्या जसा मोठा, येताना पूजेला पाणी आणायला. पण पाणी चांगलं होतं, भरपूर होतं, स्फटिकासारखं स्वच्छ. त्याला वाटलं चार हात मारूया. पोहण्याचा आनंद एक वेगळा असतो. ते पोहलेले लोक आहेत त्यांना कळेल, पोहणारे लोकांना कळतं, आनंद वेगळा असतो, स्विमिंग. म्हणून त्याने विचार केला पोहूया जरा. म्हणून तांब्या तीरावर ठेवला. मोठाच्या मोठा तीर असा, वाळू, असं काही खाणाखोणा काही नव्हत्या, नुसते अखंड असा तीर. तिथे तांब्या ठेवला. आंघोळीला एवढा घोटावर पाण्यात गेल्यावर त्याला लक्षात आलं सकाळची वेळ आहे, तांब्या चोरीला जायची शक्यता आहे, कारण तीच वेळ आहे. म्हणून परत आला. लपवून ठेवायला जागा नाही हो, झाड नाही, काही नाही, काही नाही, सगळा असा मोकळा तीर. म्हणून त्यानं हातानं असं असं करून वाळू काढली, खड्डा केला, त्यात तांब्या ठेवला पालथा, पुन्हा वाळू घातली, पुन्हा असं असं करून, कोणाला कळणारच नाही हो. आंघोळीला गेला, लांबनं बघतो कुठे ठेवला तांब्या. डायमेन्शन्स इतकं मोठी असतात अहो, कळत नाही वाळवंटात कुठे काय. बरं आत्ता वाळू ओली आहे, मी येईपर्यंत ती 10-15 मिनिटात परत म्हणजे बाकीच्या वाळूंसारखी होणार आहे, मला कळणार नाही, काहीतरी खूण करूया.
समजा दगड ठेवला एक आणि लाथाडला कोणी तर काय करू बरं. म्हणून त्यानं आजूबाजूची वाळू घेतली आणि त्या तांब्यावरती पिंडी तयार केली, शिवपिंडी. आता पिंडीला कोणी लाथ मारणार नाही, याच्या खाली माझा तांब्या आहे. अहो थोड्या वेळानं तिथे ट्रिप आली 100-200 लोकांची. त्यांनी विचार केला, अरे हा आंघोळ करतोय पिंडी, म्हणजे अशी पद्धत आहे वाटतं इथं पिंडी तयार करायची आणि आंघोळ करायची. म्हणून 200 पिंडी तयार झाल्या तिथे. असा परमार्थ करतात लोक म्हणले. बरं आता जर एक एक पिंडी फोडून पाहायला लागला तो, तर अवस्था काय होईल सगळी त्याची. त्याला फोडतील लोक. तो म्हणतो वालुका लिंग मात्रेनं गतम मे ताम्र भाजनम, म्हणजे माझं लाकडा त्या तांब्याचं भांड गेलं. म्हणून समर्थ सांगतात खरा देव कोण आहे हे पाहणारा मनुष्य अत्यंत विरळा असतो. आरंभच केलाय बरं समर्थानी. त्याला बेसिक फंडामेंटल्स म्हणतात ना, ते क्लिअर करायला आरंभ केला. समर्थ सांगतात देव कोणाचं म्हणावे, कशाला देव म्हणावं, कैसे तयास जाणावे, त्याला कसं जाणावं, हेची बोलणे स्वभावे बोली जेल, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या या ओव्या ऐकताना. जेणे केले सचराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम त्याचे. तेणे केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृत कळा, तेज दिधले रवी मंडळा. सूर्याला ज्यानं प्रकाशवलंय, चंद्राला ज्यानं शीतल केलंय, पृथ्वीला भोवरा फिरवल्यासारखं ज्यानं फिरवलंय, अशा अनंत आकाशगंगा, अशा सूर्यमाला आकाशगंगा आहेत, अशा अनंत आकाशगंगा ज्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि धारण केलेले आहेत, ज्यानं सागराला मर्यादा शिकवलेली आहे. काय समर्थांची ओवी, ज्याची मर्यादा सागरा, जेणे स्थापिले फणीवरा, जयाचे निगुणे तारा अंतरिक्ष. ब्रह्मा विष्णू आणि हर, निर्मितीचा देव, पालन करणारा स्थितीचा देव आणि संहार करणारा देव, हे जयाचे अवतार. तोच देव हा निर्धार निश्चयेसी. आपण ज्या देवघरातल्या देवाची पूजा करतो, नीट ऐका, आपण ज्या देवघरातल्या देवाची पूजा करतो, समर्थांची उभी, देवाराचा उठोनी देव, करू नेणे सर्व जीव. आपण ज्या देवारातली पूजा करतो त्यानं हे निर्माण केलेलं नाहीये, ज्यानं निर्माण केले त्याच्यातल्या धातूचे तुकडे त्याला आकार देऊन आपण त्याची पूजा करतोय. आपली सोय आहे ती. देव देवार्यात नाही, देव नाही देवालय, देव देवार्यात नाही, देव नाही देवालय, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. देव देवार्यात नाही, देव नाही देवालय. देव अंतरात नांदे, तीर्थक्षेत्रात लागावे. देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे. देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. देव शोधून या पायी, देव सर्वा भूता ठाई. देव देवार्यात नाही,
तीर्थक्षेत्रात नागावे तीर्थक्षेत्रात नागावे देव आपणात आहे शिर झुकवून या पाय तुझा माझा जड देही देव भरून या राही देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण काळी काळ जाई देव आहे तैसा राई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय देव नाही देवालय देव नाही देवालय. श्रोते हो, देव नावाची संकल्पना आतल्यात स्वच्छ करून घ्या याकरता समर्थ सांगतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं त्याचं नाव आहे. ठाई ठाई देव असती तेही केली नाही क्षिती. त्यांनी पृथ्वी निर्माण केलेली नाही आहे. केव्हा तरी बोललो असेल मी, पण मुद्दाम बोलतो. आईन्स्टाईन नावाचा जो विशेष शास्त्रज्ञ होऊन गेला, खूपच महान आहे तो, त्याने एक पुस्तक लिहिलंय विश्वाबद्दल, द ग्रेट डिझाईन असं त्याचं नाव आहे ते उपलब्ध. त्याने 14 वैज्ञानिकांचे 14 लेख एकत्र केलेत. त्यामध्ये सर जेम्स जीन्स नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाचा लेख आहे. तो खगोलशास्त्रज्ञ म्हणतो आपली जी आकाशगंगा आहे, आपली ज्याला मिल्की वे असं म्हणतो आपण, अशा अनेक आहेत. ती मिल्की वे नावाची आकाशगंगा, क्षीरसागर म्हणतो आपण त्याला मराठी, क्षीरसागर मिल्की वे, काय संबंध आहे कोणास ठाऊक. परदेशातही संडे सूर्य वार रविवार, मन मुंडे सोमवार, काय बघा सगळीकडे एकच आहे, वेगळं काहीच नाही आहे. 12 राशी त्यांच्याकडे आहेत, 12 राशी आपल्याकडेही आहेत. सगळं तत्वज्ञान एकच आहे. फिजिक्स बद्दलचं तर तो म्हणतो अशी कशी आहे आपल्या आकाशगंगेची रचना कशी आहे. हजारो तारका, कोट्यावधी तारका आहेत, 350 पेक्षा कोट्यावधी, 350 कोटीपेक्षा जास्त तारका आहेत आपल्या. तो म्हणतो बशीवर बशी जर ठेवली, चहाची बशी असते ना, गोव्याची बशी नव्हे, गोव्याला बसला बशी म्हणतात, बशी येतात, वेगळ्या वेगळ्या भाषा असतात तिकडे. नागपूरला गेलात तर वेगळं, नगर भागात गेलात तर बुवा तुम्ही कुठलले, लला ल लावतात. म्हटलं जिथलले तुम्ही तिथलले आम्ही. गोव्याकडे जा, मरेनी सुरुवात करतात ते लोक, बुवा मरे, बुवा मरे तर मग कीर्तन कोण करे. खूप प्रेमळ, पण गोव्याचे लोक खूप प्रेमळ. मी 20-25 वर्ष जातोय गोव्याला. असो, गंमत सोडून द्या. चहाची बशी असते, अशी उताणी बशी पालथी बशी एकमेकांवर ठेवली तर कसा आकार होईल. किंवा पुरी, चहा आपण पुरी भाजीतली पुरी, असा साधारण आपला आकार आहे असा, आणि ती लंबगोल आहे, अशी सरळ नव्हे, अशी पूर्ण गोल नाही आहे, तबकडी सारखी नाही, थोडी अशी आहे ओव्हल शेप. तर त्यातला मॅक्झिमम जर आपण डायमीटर धरला
तर ते अंतर किती आहे? तो सर जेम्स जीन्स म्हणतो या टोकावरून त्या टोकाला जायचं असं जर एका यानाने ठरवलं तर एक यान 1500 माइल्स पर आवर एवढ्या वेगानं निघालं. 1500 कोटी मैल, बरं किलोमीटर नव्हे. म्हणजे 1.25 किलोमीटर म्हणजे जवळपास 1 मैल आहे. म्हणजे तेवढं वाढतं, अंदाजाने बोलतो मी हे. 1500 कोटी मैल एका तासाला चाललंय यान. आपलं साधं 100चे 125 झाले गाडी तर काय होते आपली अवस्था. इतक्या वेगानं आकाशात यान चाललंय. 1500 कोटी माइल्स पर आवर एवढ्या वेगानं निघालं तर दुसऱ्या टोकाला पोचायला त्याला फक्त 700 कोटी वर्ष लागतील असं तो म्हणतो. आणि त्याचं म्हणणं असं आहे की त्या आकाशगंगेच्या तुलनेनं आपली सूर्यमाला आणि त्या सूर्यमालेतली पृथ्वी ही नगण्य आहे, चिलटासारखी पण नाही आहे. आपल्या शरीराच्या तुलनेनं आकाशात तरंगणारा धुलीकण कसा दिसत नाही की नाही, सूर्याचा किरण बिरण पडला तर दिसतो असा तरंगणारा धुलीकण, तेवढी पृथ्वी आहे म्हणला. तो पुढं म्हणतो तेवढी जर पृथ्वी धरली आकाशगंगेच्या तुलनेनं तर त्या पृथ्वीवरचा आपला खंड केवढा, त्या तुलनेनं आपला देश केवढा, त्या तुलनेनं आपलं राज्य केवढं, त्या आकाशगंगेच्या तुलनेनं आपलं गाव केवढं, त्या आपल्या गावाच्या तुलनेनं आपली पेठ केवढी, त्या आकाशगंगेच्या तुलनेनं आपली गल्ली, आपली पेठ, त्यातलं आपलं घर केवढं, त्या आकाशगंगेच्या तुलनेनं आपला घरातली आपली खोली केवढी, त्या खोलीतलं आपलं शरीर केवढं, त्या शरीरामध्ये असलाच तर मेंदू केवढा. आणि एवढ्याशा मेंदूनं देव मानतो आणि देव मानत नाही यामध्ये आपण अडकतोय म्हणाला. त्याचं वाक्य आहे लास्ट, द गॉड मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन. देव विशेष गणितज्ञ असला पाहिजे. हे समर्थ त्यांच्या भाषेत बोलतायत. पैस अवकाश, आणि अशा अनंत आकाशगंगा आहेत, एक नाहीये. हे निर्माण करणारा कोणीतरी असेल की नाही. ही अनंत कोटी अशी सगळी ब्रह्मांड निर्माण करणारा, त्यानं एक सूर्यमाला, त्यातली एक पृथ्वी, त्यातले काही दगड गोटे निर्माण केले. समर्थ म्हणाले देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासची देव म्हणती विवेकहीन. त्याच्यात देव नाही असं नाहीये, तो त्यात मावत नाही असा मुद्दा आहे. जसं या बोटात माझं सेन्सेशन आहे की नाही, इथं टोचलं जर कोणी तर मलाच टोचणं जाणार आहे की नाही, पण यात अख्खा मकरंद आलाय का. तसं हे सगळं त्याचे अवयव आहेत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोगत आहे किंवा भोग पावे. म्हणून त्या मूळ स्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्या संकल्पना स्वच्छ असल्या पाहिजेत. स्वामी समर्थांच्या काळात घडलेली गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्या काय कन्सेप्ट आहेत ते लक्षात येतं. स्वामी समर्थांच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनाही सिनियर असणारे एक धर्मप्रचारक होऊन गेले. त्यांचं नाव विष्णुबुवा ब्रह्मचारी. फारच अधिकारी होते. स्वामी समर्थांचे ते शिष्य झाले पुढे, म्हणजे अनुग्रह त्यांना महाराजांकडून मिळाला. धर्माच्या प्रचाराकरता असे पेटलेले होते सगळेजण. आपले त्यावेळेला ख्रिश्चन मिशनरीज आपल्याकडे घुसखोरी सुरू झाली होती. कुठल्याही खेडेगावात जायचं आणि तिथल्या गरीब लोकांना पाठवायचं. हिंदूंच्या देव दगडाच्या पाण्यात टाका, बुडून जातात. ज्यांच्या देव बुडतात त्यांच्याही भक्त बुडणार. आमच्या देव लाकडाच्या, ते फळकूट. क्षमा करा मला. पाण्यात टाका, तरंगतात. ज्याच्या देव तरंगतात त्याच्या भक्तही तरंगणार, म्हणून तुम्ही ख्रिश्चन व्हा. आणि आपली भोळी माणसं टाळ्या वाजवायची. आपण साधे आहोत, त्याचा गैरफायदा घेतात ते लोक, परके लोक. खूप. एका सभेला विष्णुबुवा ब्रह्मचारी होते. चाले असे बसले होते ऐकायला शांत. ते आले ते लोक, पोप पादरी काय म्हणतात त्यांना, ते हिंदूंच्या देव दगडाच्या पाण्यात टाका, बुडून जातात. ज्याच्या देव बुडतात त्याच्या भक्तही बुडणार, म्हणून तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. आमच्या देव लाकडाचा आहे. सगळेजण टाळ्या टाळ्या वाजवायला लागले. वा 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 वा. विष्णुबुवा उभे राहिले. थांबा थांबा, टाळ्या वाजवू नका, थांबा म्हणाले. यांचा देव लाकडाचा, आपला देव दगडाचा.
पाण्यात बुडून मरणे, पाण्यात बुडणे एवढं एकच आपत्ती असते का? रॉकेलोतून पेटवून द्या. ज्याच्या देव जळतात त्यांच्या भक्तही जळणार. तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. एकदा पक्केपणा इथे आला ना, मला आता त्या विषयात फार वेळ घालवायचा नाहीये. समर्थ सांगतात देव दर्शन म्हणजे त्या देवाचं दर्शन घ्यायचंय म्हणजे काय करायचंय हे माझ्या अंतःकरणात पक्क असलं पाहिजे. आणि याला उदाहरण दिलंय. एखादा माठ, एखादा डेरा तयार करण्यापूर्वी कुंभार आहे का नंतर आहे? कुंभार नावाचा जो कोण आहे तो माठ तयार करण्यापूर्वी असला पाहिजे की नाही? एवढं तर माठाला कळलं पाहिजे की नाही? मग विश्व निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी असला पाहिजे की नाही विश्व निर्माण करणारा? ही साधी कन्सेप्ट धारण करा. कुल्हाळ म्हणजे कुंभार पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे. पैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा. जेणे जग निर्माण केले, जेणे जग निर्मिले, पैसे जग निर्मिले जेणे, तो वेगळा पूर्णपणे. तयास म्हणावे देव, ये रहे अवघेच वाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. आणि म्हणून देव शोधायचा असेल, देवाचं दर्शन घ्यायचं असेल, फार महत्वाचा दशक आहे बरं हा. मी पहिल्याच दिवशी म्हणालोय 6, 7 आणि 8 आपण खूप नीट पाहायचे. पुढे जरा उड्या मारायच्यात आपल्याला. आणि रिपिटेशन जिथे आले ते आपण टाळून मग आपल्याला महत्वाचं आत्ता वाटतंय, महत्वाचं सगळंच आहे ते आपण करणार आहोत. पण हे 3 दशक नीट पाहिले नाहीत ना तर आपण दासबोध पाहिला नाही असा अर्थ होईल. म्हणून देवदर्शन समर्थ म्हणाले, देव कधी येत नसतो, देव कधी जात नसतो. देव आला, देव गेला, देव उपजला, देव मेला, ऐसे बोलता दुरिताला काय उणे. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा. देव अमर ज्याची सत्ता, त्यास मृत्यू कैसेनी. अनेक देवदेवता ज्याच्या कृपेनं अमर झाल्या त्याला मृत्यू आहे का? आणि म्हणून खरा हा देव कोणता आहे हे आपण शोधलं पाहिजे. आणि अगदी सोपी व्याख्या, ज्यानं हे विश्व निर्माण केलं तो, जो हे विश्व पालन करतो तो, जो या विश्वाचा विनाश करतो तो. कशा करता विनाश करतो? मला हैदराबादला एका लहान मुलीने प्रश्न विचारला होता. खूप 15 वर्षापूर्वी भागवत सांगायला गेलो. मी हे सांगत होतो, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन, डी फॉर डिस्ट्रक्शन. एवढी छोटीशी मुलगी बुडाली. डॉक्टर फडकेंची नात बरं, तिथे डॉक्टर फडके म्हणून मोठे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. असे खूप गच्च गर्दी होती. ती म्हणली, बुवा देव कशा नाहीसं करतो हे जग? म्हणलं उद्या सांगतो बाळा, आम्हाला झोप नाही रात्रभर. उत्तर काय द्यायचं तिला? सुचवलं बुवा समर्थाने मला. तिला म्हणलं, तुझे आजोबा, तुझे बाबा तुला सांगतात हा फेकून दे ड्रेस, खूप खराब झालाय. कशा कर? आणि मग तो काढून टाकून देतात ना. म्हणले हो, काढून टाकून देतात. खराब झाल्यानंतर आपले कपडे काढून का? नवीन घालण्याकरता, नवीन नेसण्याकरता. तसं नवीन निर्माण करण्याकरता जुनं डिस्ट्रॉय करतो, तो डिमॉलिश करतो ना आपण बिल्डिंग. हे इथे सांगितलंय. हे कोण करतो? जो कोण करतो, ब्रह्मदेव नावाची वस्तू निर्माण करतो म्हणजे काहीतरी व्यवस्था निर्माण करतो, विष्णू नावाची व्यवस्था निर्माण करतो आणि हर शंकर नावाची व्यवस्था निर्माण करतो तो. त्यांचाही अंतरंग, त्यांच्याही अंतःकरणाचं चैतन्य तो खरा देव आहे. आणि आता याच्याकरता आपण काही शंका विचारलेल्या आहेत. यानंतर सूक्ष्म आशंकेचे 2 समास इथे आहेत. या शंकांमध्ये आत्ता आपल्याला जायचं नाही आहे. फक्त एवढाच मुद्दा लक्षात ठेवाल की हे सगळं विश्व निर्माण करणारा आणि आत्ता म्हणून तो इथे आहे. प्रल्हादाला जेव्हा विचारलंय, नरसिंहाने प्रगट झाले प्रल्हाद. नरसिंहाची गोष्ट माहिती आहे ना आपल्याला. प्रगट झाले नरसिंह आणि ते म्हणाले, बाळा मला उशीर झाला का रे यायला? तुला तुझ्या वडिलांनी खूप त्रासवलं, वरून खाली टाकलं, तुला तेलात तळायला टाकलं वगैरे, खूप त्रास दिला, मला यायला उशीर झाला का? तेव्हा प्रल्हाद 7 वर्षाचा आहे. तो म्हणतो, देवा तुम्हाला कुठं यायचं असतं आणि कुठं जायचं असतं. तुम्ही अखंड माझ्या बरोबर होतात.
इतक्या वरून कडेलोट करून सुद्धा मी अलगद फूल पडावं एखाद्या गुलाबाचं, इतका अलगद खाली पडलो, मला खर्चट सुद्धा नाही. खरं सांगा, तुम्ही झेलत ना मला तेलाच्या कढईत बुडवलं, कडकडून तापलेलं होतं तेल. मग त्यात जेव्हा नारळ टाकला टेस्ट करण्याकरता, परीक्षा घेण्याकरता, तेव्हा आतलं तापमान वाढून ते नारळ फुटतो आणि आकाशामध्ये उडालं तेल. ज्यांच्या अंगावर उडालं त्यांना तरारून फोड आले आणि मग मला टाकलं त्या तेलात. मला मात्र ते तेल कोमट लागलं. अग्नीला आज्ञा तुमची होती की नाही? असं तो म्हणतो, देवा तुम्हाला कुठं यायचं असतं आणि कुठं जायचं असतं. असं म्हणा, प्रगट व्हायला उशीर झाला का? प्रकट किंवा अप्रकट स्थितीत तुम्ही सर्वत्र आहात देवा. 7व्या वर्षी या पोराची कन्सेप्ट क्लिअर आहे हो, आणि म्हणून त्याच्याकरता खांबात प्रगट झालेत ना. त्यांनी काय प्रतिष्ठापना केली होती का ब्राह्मणांना बोलवून? असं आपण गणपतीची प्रतिष्ठापना करतो, इथे हात ठेवतो नाही का गणेशोत्सवात, त्याच्या छातीवर हात ठेवतो, ओम 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 21 वेळा म्हणा, म्हणजे आला बरं का गणपती त्यात. असं काही केलं होतं का उद्योग त्यांनी? इथेही आहे तो, याच्यातही आहे, त्याच्यातही आहे. हे 7व्या वर्षी त्याला माहिती आहे. 7वर 0 दिल्यावर तरी माहिती असतं का? हे समर्थ सांगतात, त्या परमेश्वराला अखंड असाच विचार करा, तो माझा अंतरंग आहे, तो सगळ्यांचा अंतरंग आहे. आणि म्हणून या पुढच्या दोन्हीच्या दोन्ही समासांना मी स्किप करतो बर का, सूक्ष्म आशंका निरूपणाला. यानंतर म्हणजे 2, 3 आणि 4 एवढे 3 बाजूला करतो. एकदम 5व्या याच्यावर उडी मारतो, म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात येईल काय नेमकं आहे ते. इथे पंचीकरण आलेलं आहे, विश्वनिर्मितीची प्रक्रिया. काल आपण थोडी पाहिली आहे बघा. विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल आपण काल बोललोय. कसं निर्माण झालं? पहिल्यांदा ते महत्त्व निर्माण झालं, मग अहंकार निर्माण झाला, मग त्रिगुण निर्माण झाले. त्यातल्या तामस अहंकारापासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि पंचमहाभूतांपासून विविध प्रकारचे आकार निर्माण झाले आणि त्या आकारामध्ये परमात्मा शिरला आणि हलणारे चालणारे देह निर्माण झाले. पंचविषय निर्माण झाले होते म्हणून पंचविषय भोगण्याकरता पंच ज्ञानेंद्रिय निर्माण झाली वगैरे, याचाही विचार आपण काल केला. तेच इथे वर्णन येतं. फक्त पंचीकरण नावाचा जो भाग आहे, पंचीकरण म्हणजे 5 गोष्टी आहेत, त्यातली एक गोष्ट 50% उरलेल्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये 12.5% येतात. काल मी याच्याबद्दल बोललो होतो, पण आवृत्ती करतो. या प्रकारे आकाश निर्माण झालं, या प्रकारे वायू निर्माण झाला. प्रत्येक वायूच्या अणूमध्ये वायू 50% आहे आणि आकाश, अग्नी, आप आणि पृथ्वी 12.5% आहे. याला म्हणतात पंचीकरण. आणि मग हे सगळं विश्व निर्माण झालं, याच्याबद्दल बोलणं होतं. आणि आता पुढे बोलता बोलता समर्थ सांगतात, हे कळतं. हे आता मी आपल्यासमोर बोललो किंवा मी पण स्वतः चिंतन करायला पाहिजे. हे चिंतन करता करता आपण विसरून जातो की हे खरं चिंतन आहे. संत ते विसरत नाहीत. आणि म्हणून पुढचा समास येतो बरं का, आणि त्याचं नाव आहे दुश्चित्त निरूपण. तो आपण ऐकूया. प्रश्न असा आहे, श्रोता प्रश्न विचारतो, महाराज हे सगळं ज्ञान कळलं मला, परमेश्वराने निर्माण केलंय वगैरे, परमेश्वर म्हणजे तो जगाला निर्माण करणारा, मग आपल्यातही आहे, मग तो, पण त्याचा अनुभव न येता मायेचाच अनुभव येतो, मोहित होणं होतं. असं का होतं? मला सांगता का की किती दिवसामध्ये परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं? लोक विचारतात ना की बा आमच्या मुलाला मी तुमच्याकडे तबल्याच्या क्लासला घातलाय, किती दिवसात तो तबला वाजवेल? किती दिवसामध्ये तो व्हायोलिन शिकेल? म्हणतात ना, किती दिवसात याला कीर्तन यायला लागेल? असाच प्रश्न आहे बरं का इथे. श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवसी, हे मज निरोपावे. किती दिवसात त्याला तबला येईल? आधी पहिल्यांदा तुम्ही त्याला फार जवळ लवकर आणलेला आहे, तयार झाल्याशिवाय आणला तुम्ही. पहिले मतला तबला, आणि गंमत आहे बरं का, म्हणजे मोठे मोठे तबलजी सांगतात ना, त्यांच्याकडे क्लासला आणतात ना, तसा येतो त्याला तबला. म्हणले घेऊन जा परत. त्याला काही नाही येत असं आणा, कारण पहिलं काढायलाच माझे 6 महिने जातात म्हणले. त्याचा तो धीन वाजवताना काहीतरी कुठंतरी बोट टाकतोय असं असं.
आणि काहीतरी अशी ती सवय लागलेली असते. म्हणून कोरी पाटी घेऊन जावं. चांगदेवानं जे कोरं पत्र पाठवलंय ना, काय लिहावं या ज्ञानोबाला? वयाने लहान आहे, आशीर्वाद लिहिला तर योग्यतेने मोठा आहे, नमस्कार लिहिला तर मी पण शहाणा आहे. 14 वेळा मृत्यूला फसवलं हो. आपण डॉक्टरला नाही फसवू शकत, मृत्यू जाऊ द्या. काय लिहावं म्हणून कोरं पत्र पाठवलं. आपल्याला माहिती आहे कथा ती. तेव्हा मुक्ताबाई म्हणाली आहे, दादा ज्ञानूदादा इतके वर्ष सुद्धा यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी सविकल्प समाधीपर्यंत गेलाय तो. 7.5 पायऱ्यापर्यंत गेलाय. निर्विकल्प लागली नाही, एवढंच झालंय. सांग्या कोरा हो कोरा असं तेव्हा ती म्हणाली. तेव्हा ज्ञानोबा म्हणाले, त्यानं हे सांगायला कोरपत्र पाठवलंय, मी इतका असून सुद्धा कोरा आहे. असाच पाहिजे मला शिष्य, म्हणजे त्याच्यावर काही लिहिलेलं कळतं. पहिलं इतकं लिहिलेलं असतं की गिसमिट काला नवीन काही कळतच नाही हो. मेरा जीवन पुढं काय कोरा आहे ना. किती दिवसांनी मोक्ष मिळतो? समर्थ सांगतात, सांगतो मी तुम्हाला. धरिता साधूची संगती किता दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपा मूर्ती मज दिनासं करावा. प्रश्न आहे याचा की मी शरण गेलो, सद्गुरूंकडे गेलो, तत्वज्ञानाचा अभ्यास करायला लागलो, नाम घ्यायला लागलो, प्रदक्षिणा घाल, त्यांनी सांगितलेलं सगळं करायला लागलो, किती दिवसांनी मला मोक्ष मिळतो? काळाने मोजतोय तो. काळ विचारतोय. सर्व 3 वर्ष लागतील नाही का? ते MBBSचा कोर्स 5 वर्षाचा असतो. पुढं 2-3 वर्ष अजून स्पेशलायझेशन काही करायचं असेल तर असतं की नाही. आणि स्पेशलायझेशन म्हणजे कमीत कमी ज्ञान. पूर्वी आपल्या लहानपणी डॉक्टर म्हणजे तो सगळं करायचा बघा. साधा MBBS असायचा, पण तो BMS असला तरी डिलिव्हरी करायचा. आता कानाचा डॉक्टर म्हणजे फक्त कानाचा डॉक्टर. एकानं प्रयत्नपूर्वक घेतली बा अपॉइंटमेंट परदेशातल्या, कान खूप दुखायचा, परदेशातल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली, 2 वर्षानंतरची मिळाली. तो खातोय आपल्या गोळ्या पेन किलर आणि गेला, त्याचा नंबर आला, बसला. इतकं बरं वाटलं. किती 2 वर्षांनी भेटला हो डॉक्टर. पांडुरंग भेटेल एक वेळ, सदा माझे डोळा. डॉक्टर म्हणले कुठला कान दुखतोय? उजवा. जा म्हणले, मी डाव्या कानाचा डॉक्टर आहे, जा आपण. अरे मला हे सांगा तुम्ही की किती दिवसात? समर्थ म्हणाले, सांगतो. ज्या क्षणाला सद्गुरूंच्या वचनावर आपण विश्वास ठेवतो, समर्थांची पुढे उभी येणार आहे की जेची क्षणी अनुग्रह झाला तेची क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला बोलोच नाही. हा तुझा प्रश्न कसा आहे माहितीये का? हजारो वर्षाचा अंधार आहे गुहेमधला. काडी ओढल्यानंतर किती वेळानं तो अंधार जाईल? काडी पेटीवरती काडी ओढतो की नाही आपण? काडी ओढल्यानंतर, काडी शिलकावल्यानंतर, कारण हजारो वर्षाचा अंधार आहे ना, तो किती वेळानं जाईल बाहेर? हळूहळू हळू जाईल का? समर्थ म्हणाले, मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी. जनाबाई सांगतात, आपलं वेणाबाई सांगतात, मला त्यांनी सांगितलं आणि मला कळलं. तुकाराम महाराज सांगतात, लगेच कळलं मला हो. ज्या क्षणाला बाबाजी चैतन्याने सांगितलं तत्वमसी, तू का म्हणे कानी आई केली मात, 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 तू का म्हणे कानी ऐकिली मात, तू का म्हणे कानी ऐकिली मात. ज्या क्षणाला ऐकलं, तू का म्हणे कानी आई केली मात, तू का म्हणे कानी ऐकिली मात,
त्यांनी सांगितलं, झालं काम. अंधार किती वेळात जाईल काडी ओढल्यावर? काडी जर पेटली असेल एका ओढण्यात, पण ज्यांना त्याची प्रॅक्टिस नसते ना, सगळं गुल खराब करतात. त्या काडी पेटीवरचं गुल झालं. पण ज्यांना नेहमी काडी लावायची सवय आहे, म्हणजे समईला, मराठी भाषा आहे हो. ज्या क्षणाला काडी पेटली त्या क्षणाला अंधार गेला की नाही. तुका म्हणे कानी, तुका म्हणे कानी, तुका 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 म्हणे कानी, ऐकिली मात तोची झाला घात, जीवपणा तोची झाला घात, जीवपणा तोची झाला घात, जीवपणा. खरा सिद्धांत आहे, ज्या क्षणाला त्यांनी सांगितलं त्या क्षणाला झालं काम. एवढा जो मायोद्भव हा अख्खा जो दशक आहे ना, ज्ञानदशक, याचा विचार करून ठेवावा की समर्थांच्या हृदयात, समर्थांच्या अंतःकरणात काय चाललंय. 4था दशक त्यांच्या हृदयात आहे बरं, आणि 8वा दशक त्यांच्या मेंदूमध्ये, मस्तकामध्ये. का नाही मोक्ष मिळत? इतके लोक आले तुकोबांच्या सान्निध्यात, आणि तुकोबा सांगतात, आपण सारिखे करीत येतात काळ, नाही काळ वेळ तया लागी, होय की नाही. मग तुकोबांनी किती तुकोबा बनवले हो. निवृत्तीनाथांनी किमान 10-20 हजार तरी ज्ञानोबा बनवायला पाहिजे होते की नाही. ज्ञानोबाने किती विसोबा खैचर बनवले हो. पण तुकोबांचं वचन खोटं आहे का? की आपणासारखे करीती तात्काळ, इमिजिएट. आत्ता काडीचं उदाहरण लक्षात घ्या. अंधार नाहीसा व्हा, अंधार नाहीसं करण्याकरता किती वेळ काड्या ओढायला लागतात. समर्थ म्हणाले, ज्या क्षणाला तुम्ही ऐकलं त्या क्षणाला अंधार मिटलेला आहे. पण हा जो पण आहे ना, तो इतका मोठा आहे हो. आणि याच्याकरता पुढचं निरूपण ऐका. समर्थ म्हणाले, वर्षानुवर्ष माणसं अध्यात्मात असतात. एखादा संप्रदाय स्वीकारतात, एखादा तीर्थक्षेत्र स्वीकारतात, आणि वर्षानुवर्ष तिथे जातात येतात, पण त्यांच्यात काहीही बदल झालेला नसतो. आणि झाला असेल तर फक्त अहंकार वाढलेला असतो, सिनियर आहे मी. आणि याकरता समर्थांनी अशा श्रोत्याला दगडाचं उदाहरण दिलंय. समर्थ म्हणाले, मनाच्या तोडून वढी. काय म्हणतात? मनाच्या तोडून ओढी कधी होईल? किती दिवसात मोक्ष होईल? मनाच्या तोडून ओढी. मन इकडं जातं तिकडं जातं, ओढायचं ते नाही. श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. आणि सद्गुरुनाथ जे सांगत असतात ते एकाग्रतेने ऐकावं. माणूस समर्थांचा सेवक होण्याकरता धडपडत नाही, समर्थांच्या सामर्थ्याचा सेवक होण्याकरता धडपडतो. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले सज्जनगडावर. 3च वर्ष अशी साधना केली की समर्थांनी समाधीतून प्रगट होऊन त्यांना दर्शन दिलं आणि भगवान अशी पदवी दिली. आणि दत्तावतार समजतात त्यांना दक्षिणेमध्ये. दक्षिणेमध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना समर्थ माहिती नाहीत, पण श्रीधर स्वामी माहिती आहेत. किंवा समर्थ माहिती झाले ते श्रीधर स्वामींच्यामुळे झाले. इतका अधिकार होता त्यांचं. हैदराबादला प्रवचन सुरू होतं आणि तिथले एक राजे सोहळं नेसून प्रवचन सुरू असताना त्यांच्या पाद्यपूजा करत होते. एक पाऊल खाली सोडलं होतं, त्यात चांदीच्या ताट त्यांनी ठेवलं. नको म्हणताना सोड ठेवलं. मला प्रवचन आहे रे राजा, फक्त त्यांचं नाव घेत नाही, कारण मला निंदा करायकरता हे बोलायचं नाही आहे. मोठं चांदीचं तामून, खूप श्रीमंत राजे तिथले हैदराबादचे, आणि पूजा करतायत, पाणी घालतायत. स्वामींचं प्रवचन सुरू आहे. तुळजाभवन नावाचं क्षेत्र आहे काचीगुडा स्टेशनच्या जवळ. हैदराबादचं कोणी असेल तर कळेल. आणि हजारोंची गर्दी आहे.
आणि स्वामी बोलायला लागले. हा नाव घेतलं, त्याचं शिष्य आहे, त्यांचा अधिकारी आहे, म्हणजे नाव घेतलं. अरे त्या पाण्यात आणि गंधात वेळ घालवू नको रे, मी सांगतोय ते ऐक, म्हणजे माझी पूजा करतोय तसं जग तुझी पूजा करेल. समर्थ ते सांगतात की वर्षानुवर्ष फक्त त्या रुटीनमध्ये आपण असतो, वर्षानुवर्ष त्या प्रोटोकॉलमध्ये आपण सापडतो. प्रोटोकॉल आवश्यक आहे, नो डाऊट, पण तो ज्याच्यासाठी आहे ते आपण विसरून गेलो तर सगळंच मुसळ केरात म्हणतात ना, इतका केर झाला की मुसळच केरात गेलं. आणि याकरता समर्थ सांगतात, अर्थांतर पाहिल्या विण उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. का नाही मुक्ती तत्क्षणी होत? तुकोबांची लगेच का झाली? शंकराचार्यांची लगेच का झाली? एकदाच गेले गोविंद पादांकडे नर्मदा तीरावर, माहेश्वर नावाचं ठिकाण, अमरेंद्र बाहुबली, महिष्मती, तिथे होते राहत ते. कोण? गोविंदपाद मोठे सत्पुरुष, नर्मदेच्या किनाऱ्यावर. गौडपादांनी त्यांच्या गुरुजींनी सांगितलं होतं, असा तुला एक शिष्य मिळेल की जो ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिल. गोविंदपादांनी प्रश्न विचारला, कसं ओळखायचं? तो एका कमंडलोमध्ये अख्खी नर्मदा कैद करेल. आणि ध्यानाला बसलेले गोविंदपाद, आणि वरून जोरात नर्मदेचा प्रपात यायला लागला, तेव्हा त्यांनी कमंडलू ठेवला आणि सांगितलं, आई थांब, माझा गुरु ध्यानाला बसलाय. आणि नर्मदा मैयाने ते ऐकलं. असे शंकराचार्य लहान होते, 7-8-10 वर्षाचे. एकदाच गोविंदपादासमोर बसले, एकदाच, आणि त्यांनी सांगितलं तत्त्वम असी, आणि हे म्हणाले अहम ब्रह्मास्मी. झालं काम. आम्ही किती वर्ष अध्यास भाष्य वाचतोय, किती वर्ष गीता वाचतोय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय उवाच, खिचडी नीट कर ग. आमच्यावर प्रभाव का होत नाही? समर्थ म्हणाले, आम्ही दगडासारखे आहोत. का नाही मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी का आमचं होत नाहीये? समर्थ म्हणाले, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्यवेशे. वर्तनामध्ये परिवर्तन जर होत नसेल तर कशा करता आपण हा व्याप करतो? व्याप उगाच गर्दी वाढते हो. नाशिकला एकाने 108 पारायण केली दासबोधाची, आणि माझ्या गुरुजींना जेवायला बोलवलं. 108 मेहुणं घातली, 108 लोकांना जेवायला घरी, बाहेर नव्हे ऑर्डर दिलेली, घरी जेवायला. आचारी ठरवले, सोहळ्यास जेवण, आणि माझ्या गुरुजींचं प्रवचन ठेवलं. 11 ते 12 प्रवचन. मग जेवायला बसले सगळे. जेवण झालं आणि 108 पारायण दासबोधाची म्हणजे काय हो? एक पारायण करणं अवघड आहे. 108 पारायण आणि 108 मेहुणं. प्रवचन झालं, जेवणं झाली, आणि ते जायला निघाले. आमच्या गुरुजींच्या सौभाग्यवतींची पर्स म्हणाले ॲज युज्युअल विसरली, असा शब्द वापरलाय गुरुजींनी आमच्या. काकू म्हणून आहे, फार माझ्यावर प्रेम होतं वैयक्तिक, खूप प्रेम. त्यांच्यासमोर कीर्तनं केली आहेत मी, काकूंसमोर, काकांसमोर तर केली आहेत. झालं, हे सगळं झालं, आणि म्हणले अर्धा मैल अंतर, अर्धा किलोमीटर अंतरावर गेलो, परत आलो. तोपर्यंत सगळे लोक निघून गेले होते. आणि त्या नवरा बायकोंचं 108 पारायणवाल्यांचं इतकं कडकडून भांडण चाललं होतं. तुला काही अक्कल नाही, कशाला तुझ्याशी लग्न केलं? ती म्हणली तुम्हीच कॉलेजमध्ये माझ्या मागं लागलात वगैरे. आणि दासबोधाची फलश्रुती आहे, झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठावकायचा. म्हणून गमतीनं ते सांगतात, आपण जय जयकार खूप जोरात करतो, पूजा अर्चा खूप जोरात करतो, अमुक अमुक खूप छान सांभाळतो. त्यांचं वचन आहे, ते म्हणले रामदास स्वामी महाराज की जय, दासबोधाचा पराजय. समर्थ ते सांगतायत की तो श्रोता नव्हे, आपल्यामध्ये जर बदल होत नसेल, आपल्या चित्तामधलं नको असणारं जे काही कचरा आहे ना, तो जात नसेल ना वर्षानुवर्ष ऐकल्यानंतर,
तर मोक्ष किती दिवसात मिळतो हे विचारण्यात तरी अर्थ काय आहे? अजून पुढे गेलेत, असं नुसतं दगड म्हणून थांबले नाहीयेत. येथे श्रोते मानितील सीण, आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध आहे का? दगड बरा तुमच्यापेक्षा म्हणले. अरे बापरे, असं का? उदाहरण सांगतो. म्हणाले, वा कुडा ती कुडा फोडिला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळेसे पाहिला, तरी तो तैसाची असे. ते पाटे वरवंटे बनवणारे असतात ना लोक, किंवा मारुतीच्या मूर्ती बिर्ती बनवणारे, झोपडी बिपडीत असतं त्यांचं ते पाथरवट, टकाक टकाक टकाक. ते उगाच आपलं मध्येच कसं नाही बेतानं ते चिन्नी हातोडी घेऊन आपण पाहिला असेल तो प्रसंग. बेतानी एका दिवसात तो पाटा तयार होत नाही. कसला तरी वाकडा मोठा दगड आणलेला असून त्याचा पाटा सपाट तयार करायचा आहे. पाटा वरवंटा असतो की नाही, किंवा मारुतीची मूर्ती. मग ते असं करता करता काही एका दिवसात होत नाही. ठेवून देतात, आता उद्या येऊया. संध्याकाळी 6 वाजले, अंधार पडला म्हणून ते काय करतात, एकदा त्याच्यावरनं झाडू मारतात, त्या पाट्या वरवंट्यावरनं. त्यातले सगळे कपरी असतात ना, दगडाचे बारीक तुकडे असे कोपऱ्यात लावतात, त्याचा तो ढीग. आणि सकाळी जेव्हा येतात तेव्हा तो ढीग परत असा चिकटलेला असतो का तिथं कोपऱ्यात असतो? समर्थ म्हणाले, टाकीने खपली फोडिली ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ती पुन्हा लागे. चर्चिल म्हणायचं ना, काही दारू सोडणं अजिबात अवघड नाही. म्हणलं 250 वेळा सोडली मी, काय अवघड आहे? ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा. पाषाण आगळा जाणा कोटी गुणे कैसा पाषाण त्याचेही ऐका लक्षण. काय समर्थक प्रॅक्टिकल असतील हो. माणिक मोती प्रवाळ पाची म्हणजे पाचू, वैडूर्य वज्रनिळ गोमेदमणी परिस केवळ पाषाण जाणीजे. इतकंच नव्हे, याही वेगळे पाषाण भले नाना तीर्थीचे लागले, वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती. भगवंताच्या मूर्ती झाल्यात त्या पाषाणाच्या, आणि वेदांच्या साह्यानं त्याच्यामध्ये देवतांना बोलवल्या. तर रामरायाची मूर्ती म्हणजे काय? तेव्हा तरी तो साधा पाषाण होता ना. आणि त्या असामान्य कलाकारानं काय रामाकडं अनेकांचं मोबाईलवर तेच आहे, काय म्हणतात ते वॉलपेपर. दर्शन घेतलं तरी रामरायाचं काय वाटतं? एकही दागिना नसताना तो राम कसा वाटतो सांगा? डोळे कसे बोलके वाटतात? माझ्यापेक्षा निश्चित श्रेष्ठ की नाही म्हणले तो. दगड किती महान आहेत सांगतायत ते. समर्थ सांगतात, याचा पाहता विचार पाषाण ऐसे नाही सार, मनुष्य ते काय पामर पाषाणा पुढे. पाषाण श्रेष्ठ आहे म्हणले माझ्यापेक्षा. म्हणून सांगण्याचा भाव काय, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जो विषय चाललाय त्याच्याकडे, अन्यथा दगडासारखं जीवन आहे. समर्थ दगड म्हणून थांबले. तुकोबांनी प्रेत म्हटलंय त्याला. लक्ष नसतं. गुरुजी शिकवतायत तळमळीनं, असं वाजवावं काय, असं करावं, असं ध्यान काय, ह्याचं लक्षच नाही वाकडा जाऊ. तुकोबा म्हणाले, काय म्हणाले, तुकोबांचा अभंग आहे, अहो जवळी नाही चित्त, अहो जवळी नाही चित्त, अहो जवळी नाही चित्त, अहो जवळी नाही चित्त, अहो जवळी नाही चित्त. बसलाय ऐकायला पण चित्त तिकडं, घरी काय अजून कुठं. अहो जवळी नाही चित्त, काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले प्रेत, अहो जवळी नाही. जो विषय चाललेला आहे त्या विषयामध्ये ज्याचं चित्त नाही, दुसरीकडे ज्याचं चित्त आहे त्याला दुश्चित्त असं म्हणतात. आणि या अख्ख्या समासाचं नाव आहे दुश्चित्त निरूपण. दुश्चित्त निरूपण. लक्ष न देण्याची टेंडन्सी ज्यानं स्वतःला लावून घेतली आहे, अशाचा उद्धार कधी होणार? परमार्थ जाऊ द्या, लक्ष नसेल तर सांगितलेला विषय आपल्याला समजा मॅथ्स चाललंय, कळतं का? फिजिक्स सांगणं चाललंय, जमेल का? बॉटनी शिकवतायत, जमेल का?
अहो लोणचं शिकवते आई, जमेल का? अशा पद्धतीने अमुक करावं तमुक करावं. काहीतरी करतात ना स्वयंपाक. एका बाईनी घंटा ठेवली होत्या फ्रीजमध्ये. फ्रीजच्या इतिहासात कोणी घंटा ठेवली असेल काय? तिला विचारलं काय? नाही म्हणे त्यांनी सांगितलं ये सब मिश्रण करके फ्रीज में एक घंटा रखिए. म्हणून तो शब्द आलाय. काही येत नसेल तर त्याला काय? दुश्चित्त. नीट आहे का? खूप मस्त महत्वाचा समास आहे. समर्थ म्हणाले आपल्याला लकी व्हायचंय, महान व्हायचंय, तर पहिली गोष्ट जे कराल त्यात लक्ष द्यायला शिका. काही करा तुम्ही. तुम्ही चहा प्या, पण चहा पिताना फक्त चहाच प्या. मी असं ऐकलं जपानमध्ये चहा पिण्याचा विधी करतात ते. आमच्याकडलं म्हणलं चहा पिल्यावर बिभत्स रस आहे हा. आपण लहानपणी, आता मोठ्यांचं सोडून द्या, मी लहान मुलांना सांगतो, ह्या लहान मुलांना एकाग्रता काय होते माहितीये का? त्यांना माहिती नसतं एका वेळेला दोन गोष्टी करायच्यात. आपण आपल्या चित्ताला सवय लावतो अनेकाग्रतेची, आणि त्यामुळं जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. आणि आशाचं वर्णन समर्थ आता करतात, बावळटाचं. इतकं रमणीय वर्णन आहे हो, नाही का? मूर्ख लक्षण वगैरे पाहिलेली आहेत आपण. म्हणजे आपली ऑटोबायोग्राफी समर्थाने लिहिली असं वाटतं. मार्गी जाय खात खात तो एक मूर्ख, अंधारी हात घालू नये तेच करतो आम्ही. मामा असते प्राशन करी तो एक मूर्ख, औषध वेळच्या वेळेला घेत नाही तो एक मूर्ख. काय समर्थांच्या मूर्ख लक्षणाच्या ओव्या आहेत, आपण पहिल्या वर्षी पाहिल्यात. औषध न घे असो न व्यथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक. माणसं म्हणून पटकन श्रीराम म्हणून टाकतात. तो एक मूर्ख श्रीराम, तो एक मूर्ख श्रीराम, तो एक मूर्ख श्रीराम. श्रीराम हे ओवी, श्रीराम हे पुढची ओवी सुरू करायच्या आधी म्हणायचंय श्रीराम, आणि मग ओवी म्हणायची. तो एक मूर्ख श्रीराम नाही म्हणायचं. गुहागरला एक बाई होत्या, आता नाही आहेत त्या. मुलावर फार चिडचिड चिडचिड करायच्या. त्या नाशिकच्या एका महाराजांनी सांगितलं श्रीराम म्हणत चला प्रत्येक वेळेला ओरडताना. मग त्या श्रीराम मूर्ख, श्रीराम बावळट, श्रीराम असं म्हणायच्या. समर्थ सांगतात दुश्चित्तपणानं काय होतं ऐका, भराभर सांगतो. आपल्याला घडवणारा हा समास आहे हा. आता असो हे बोलणे. घात होतो दुश्चित्तपणे, लक्ष न दिल्यामुळं. बरं, दुश्चित्तपणे स्मरण, दुश्चित्तपणाचे निगुणे ना प्रपंच ना परमार्थ. प्रपंचही नीट होत नाही आणि परमार्थही नीट होत नाही. दुश्चित्तपणे कार्य नासे, जे कार्य आरंभले ते नासतं. बरं का? दुश्चित्तपणे चिंता वसे, दुश्चित्तपणे स्मरण नसे क्षण एक पाहता, दुश्चित्तपणे शत्रू जिणे, शत्रू का जिंकतो, दुश्चित्तपणे जन्म मरणे, दुश्चित्तपणाचे निगुणे हानी होय, दुश्चित्तपणे नवे साधन, दुश्चित्तपणे न घडे भजन. दुश्चित्त मुद्दाम करतोय बरं, दुश्चित शब्द आहे, तोला तर मी लावून बोलतोय म्हणजे कळाय करता. दुश्चित्तपणे नव्हे ज्ञान साधकासी, दुश्चित्तपणे नव्हे निश्चयो, दुश्चित्तपणे न घडे जयो, दुश्चित्तपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा, दुश्चित्तपणे न घडे श्रवण. जाऊ दे, उद्या आहे ना परत दासबोध, उद्या जाऊया. आज महत्वाचं येऊन गेलं हो. आपल्या स्वतःच्या हिताकडे लक्ष नाहीये आपलं, म्हणून दुश्चित्तपणे न घडे श्रवण, दुश्चित्तपणे न घडे विवरण, दुश्चित्तपणे निरूपण हातीचे जाये. दुश्चित्त बैसला असा दिसे, परी तो असतची नसे. एखादा मनुष्य बसलेला दिसतो, पण त्याचं लक्ष घड्याळाकडे 8:30 झाली का, तो नसल्यासारखाच आहे होतो. पुढे सांगतात चंचळ चक्री पडले असे मानसतयेचे. डिस्टर्ब झालेले लोक असतात ना,
एखाद्याची हानी झालेली असते, अमुक झालेलं असतं काही, तो तोच विचार करतो माझे पैसे कसे गेले, आता परत येणार आहेत का? गेलेले गेले, आता नवीन मिळवायचा विचार कर. आणि त्याकरता म्हणून हा समाज महत्वाचा आहे. हो, तुकोबा म्हणाले वाहावले जावो राहिले सांभाळा, पूर्वीचं काय घडलं याचा विचार कर. आता शक्य आहे का काही? मी उगाच लग्न केलं हिच्याशी, आता काय उपयोग आहे? मग आता काय दासबोधू आज? विनोद करतोय मी, पण मुद्दा लक्षात घ्याल. नको त्या रो मध्ये आपण गाडी आणून थांबवतो, ते असतात ना टोल नाक्यावर, अति शहाणपणानं, आणि पुढची गाडी बंद पडते, बस आता, आणि मागं येऊन 10 गाड्या लाग. आता काय करणार? दुश्चित्त. लांबनं बघावं ना, चाललंय काही वेळा त्यांचा टोल नाक्यावरती त्यांचा तो रीडर बरोबर नसतो, काय होईल सांगता येत नाही. म्हणून अखंड समर्थांची होवी कायम लक्षात ठेवा, हे महावाक्य आहे, अखंड सावधान असावे प्रत्येक गोष्टीत. हे दुश्चित्ताच्या बरोबर विरुद्ध आहे. समर्थ म्हणाले ऐसा सो दुश्चित्तपणाच्या आजूबाजूला काय काय दुर्गुण असतात ते पण सांगतात. ते दुश्चित्त जो असतो ना, तो आळशी असतो. आळशी म्हणजे फक्त झोप नव्हे, आळशी म्हणजे वेळेवर कामं न करणारा. नुसती झोप परवडली बर का, झोपलेला मनुष्य झोपेचा तरी आनंद घेत असतो. वेळेवर कधी वेळेवर कामं न करणारी माणसं असतात बघा, त्यांना कायम उशीर, आणि पुन्हा त्याचं वाटतही काही नाही. मॅडम म्हणाले अरे बंड्या, तू रोज कसा उशीर होतो तुला क्लासला, मला असं वाटतं की तू का नाही येत आहेस. बंड्या म्हणाला मॅडम तुम्ही शिकवायला सुरुवात करत चला, माझ्याकरता थांबू नका, लोकांचा गैरसमज होतो म्हणला. अरे काही वाटत नाही तुला, रोज उशीर. समजू शकतो एखाद दिवस तुम्हाला काय ट्रॅफिक जाम झाला, रोज कसा उशीर होतो. समर्थ म्हणाले दुश्चित्त ऐसा जो दुश्चित्त आळसी, परलोक कैसा त्यासी, जयाच्या जीवी अहर्निशी आळस वसे. दुश्चित्तपणापासून सुटला तरी तो सवेचा आळस आला. आळस हाती प्राणी आला उसंतची नाही. आळशी माणसांना वेळ पुरत नाही बघा, आणि लवकर उठत नाहीत. त्यांचा दिवसच 9ला आणि 10ला. फार लवकर बोलतो का मी? हे ते मिलिंदराव परवा गमतीने सांगत होते, त्यांची मावशी त्यांच्या मुलाला म्हणाली, म्हणे अमोल उठ, दुपारी झोपायचं ना परत, लहान असताना. नाही, समर्थाना अत्यंत तिटकार आहे तो आळसाचा. समर्थाना अत्यंत तिटकार आहे तो लक्ष न देणाऱ्याचा, देण्याच्या त्या दुर्गुणाचा. व्यक्तीचा तिटकार नाही बरं, त्याला सुधारायला बसलेत ते. समर्थ म्हणाले आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीण झाली. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला. आळशी लोकांचं घर कधी आवरलेलं नसतं बघा. आळशी लोकांचे कपडे वेळेवर धुतलेले नसतात. आळशी लोकांचे कपडे नीट वाळत घातलेले नसतात. ते मला परवा एकाने छान पाठवलं होतं, हे हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं कढईत चहा करायची वेळ आल्याशिवाय भांडी घासायला घेत नाहीत म्हणले. आणि हे स्वतः करावं लागतं, लक्षात घ्या. नाईलाजानं करण्यात काय अर्थ आहे? आणि म्हणून ही शिस्त लहानपणी लावून घ्यावी. मला माझे गुरुजन असेच मिळाले. कुठल्याही गावी गेलो, 20-20, 22-22 वर्ष मी त्यांच्याजवळ राहिलोय. गावाला गेलो की तिथे त्यांची खोली झाडलेली नसतेच. 90% मला अनुभव आहे, 10% ही खोली आहे स्वच्छ, कारण त्या धुळीनं तुम्हाला इन्फेक्शन होणार आहे. म्हणून पहिल्यांदा ते गेले की माझे गुरुजी सांगायचे झाडू घे, चल नाकाला भान उपरणं झाडून काढ. मी हे माझ्या गुरुजींच्या हाताखाली केलंय म्हणाले. झाडून काढल्यानंतर ओलं फडकं घे, बादली घे, स्वच्छ पुसून काढ, दोरी बांध. त्याशिवाय लंगोट्या वाळत कशा घालायच्या, कपडे वाळत कसे घालायचे, उदबत्ती लाव कोपऱ्यात, हा आता वळकट्या टाक. आणि हे 20-25 वर्ष शिकल्याचा परिणाम असा आहे की आता ते नाही आहेत, पण शिस्त लागली ती लागून गेली. कपडा जर वाळत घाला तर त्याची 4 टोकं अशी जोडलेली पाहिजेत हो.
अहो वाळतही नीट घालत नाहीत, आकडा तिकडे कसे चिरगुटासारखं झटकत नाहीत. आता हे काय प्रवचनात बोललं पाहिजे का झटक? अहो मला म्हणजे छान पंचा धुतलेला आहे काय टॉवेल, तो झटकल्यानंतरचा जो आवाज आहे ना तो सुद्धा आपल्याला आनंद देतो बघा. यातले जे असते त्याला कळतंय. आता काही नाही, फुल्ली ऑटोमॅटिक. झटकायची पिळायची ताकद, रीसची ताकद कमी झाली बघा आपली. म्हणून मी नेहमी सांगतो 90% कपडे धुवायला टाका, पण 10% कपडे स्वतः धुवा आणि रोज पिळा. म्हणजे आपले रिस्ट आहेत ना ती मरेपर्यंत फ्रॅक्चर नाही होत. असू देत लिफ्ट घरामध्ये आपल्या जिथे राहतो 3-4 मजल्यापर्यंत चालतच जा. एकदा का तुम्ही असे राहायला लागलात ना की हे शरीर तुम्हाला क्रॅम्पच आला, अमकच झालं, तमकच झालं, तमकच झालं. मारायचं तेव्हा मारणारच होतो, पण फिटनेसनी जगूया ना. समर्थ सांगतात असं करत नाही तो, आळसे नित्यरे मग राहिला. आणि अजून समर्थ सांगतात आळसानी कॉन्फिडन्स लेवल आपली लूज होते. आळसे गेली धारणा होती. आळशी माणसं नेहमी कॉन्फिडन्स लूज असतो त्यांचा बघा. ते उर्मटपणा करतील पण त्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो. का माहितीये का? तुमचं कर्म तुम्हाला आतून प्रेरणा देतं. तुम्ही 2 दिवस 3 दिवस सूर्यनमस्कार घाला, 4थ्या दिवशी वाटतं नाही घातले पाहिजे, तो केलाय व्यायाम. ते स्नायू बळकट व्हायला लागतात ना. चालायला गेलोय ना आम्ही, आता जाऊया रोज चालत. कालचं चालणं आज चालण्याला प्रेरणा देतं, आजचं चालणं उद्या चालण्याला प्रेरणा देतं. समर्थांना असा समाज निर्माण करायचा. नुसता भोळा भाविक, डोळ्यात पाणी आणि बावळट. मला विवेकानंद याकरता आवडतात. स्वामीजी म्हणाले तुमचा 33 कोटी देवांवर विश्वास आहे आणि स्वतःवर विश्वास नसेल तर माझ्या दृष्टीने तुम्ही नास्तिकच आहात. देव आहेच आहे, तुम्ही गीता डोळ्यासमोर आणा. म्हणाले अर्जुनाला असं म्हणले का भगवान तुम्हाला खूप आवडतोस तेव्हा घरी जाऊन तू टीव्ही बघत बस, मी करतो युद्ध इथं, मी चालवतो रथ तुझा, पण युद्ध तुलाच करायचंय. दिस इज इंडियन फिलॉसॉफी. आणि म्हणून समर्थ सांगतात आळसे मळीण झाली वृत्ती, आळसे विवेकाची मती गती मंद झाली. सुचणं कमी होतं. अगं बाई मला काय माहिती, अगं बाई काय, अगं बाई. आळसे निद्रा वाढली. काय होव्या तो एक एक झोपून राहतो. बरं झोप ही गोष्ट अशी आहे माहिती आहे का? माझे एक मित्र आहेत, याला म्हणजे वयाने मोठे आहेत, ते चिपळूणला असतात. ते म्हणले झोपेचा काळ आणि पोटाची नाळ वाढेल तेवढी वाढते. 2 पोळ्या 4 पोळ्या 5 पोळ्या 10 पोळ्या किती पोळ्या खातायत, अजून खातायत. अरे किती थांब ना, इतकी नाही जेवायला गरज. एक जण जेवायला बसला असा, जेवतोय जेवतोय, मामी वाढतायत त्याला भाच्याला आपल्या. 2 पोळ्या झाल्या 4 पोळ्या झाल्या, मामा थांबले 2-3 पोळ्या झाल्यावर. मामी वरनं डबे काढतीये, पुन्हा कणिक मळतीये, पुन्हा हा ताज्या जमाचा जेवतोय. 20 पोळ्या खाल्ल्या. शेवटी मामा जरा उपरोधिकपणानं म्हणाले अरे बंड्या पाणी बिणी पी जरा. तो म्हणला अर्ध जेवण झाल्याशिवाय पाणी पित नाही मी. अरे गरज आता पहिलवान असेल तुम्ही तर सोडून द्या विषय, पण गरज आहे का तेवढी? तसं झोपेचा काळ 8 वाजले 10 मिनिटांनी उठू, 9 वाजले 10 मिनिटांनी उठू. 60 मिनिटाची 10 मिनिटं असतात काय? म्हणून पेशव्यांच्या लोकांनी म्हटलंय झोपून झोपून राज्य गेली. समर्थ सांगतात आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. आणि दुश्चित्त मनुष्य जो आहे तो आळशी. आणि आळस काय म्हणाले? निद्रा विळासे केवळ नाश आयुष्याचा. तो काळ आयुष्यात परत कधी मिळत नाही. काल सकाळचे 8 ते 9 आता परत मिळतील का सांगा? म्हणून समर्थ सांगतात सेल्फ डिसिप्लिन. माझं मीच स्वतः समजून घ्यायला पाहिजे. नाईलाज झाला कोणीतरी तो जायला पाणी मारायला उठ रे म्हणण्याला काय गरज आहे हो दुसऱ्याची? निद्रा समर्थाने 3 गोष्टी सांगितल्यात. निद्रा, अतिनिद्रा, आळस आणि दुश्चित्तपण हेची मूर्खाचे लक्षण.
तीन गोष्टी जीवनामध्ये मनुष्याला हानिकारक नेतात. हे तिन्ही लक्षणे जेथे विवेककायचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही. आपल्याला वाटतं झोप म्हणजे सुख आहे. योग्य तेवढी झोप झाली पाहिजे हे समर्थांनाही माहिती आहे, पण योग्य आपण कोण ठरवणार? योग्य शास्त्राने ठरवलेलं आहे. म्हणून असे लोक कसे असतात? क्षुधा लागतात जेवला, जेवून उठचा आळस आला, आळस येता निजेला सावकाश. निजो न उठतात दुश्चित. असे नको तेवढे झोपतात ना, असे लोक काय झोपाळलेलेच असतात. कदा नाही सावचित्त तेथे कैचे आत्महित निरूपणी, आता असो हे उपपत्ती. खूप बोललो म्हणाले मी याच्यात. बरं, आशंकेची कोण गती, किती दिवसा होते मुक्ती सज्जन संगे. समर्थ सांगतात, खरं सांगू, एकाग्रतेनं तुम्ही सद्गुरूंच्या जवळ बसलात, सगळे दुर्गुण टाकून दिलेत, स्वतःला एक विलक्षण शिस्त लावून घेतलीत, आणि त्या शिस्तीचंही ओझं होऊ द्यायचं नाही बरं का. पण शिस्तीचे लोक असतात, पण अगदी इतकं ओझं. आमचं म्हणजे 1 नोव्हेंबरला स्वेटर बाहेर निघणार म्हणजे निघणारच, थंडी पडो नाही तर नाही पडो, आमचं 1 नोव्हेंबर ठरलेलं आहे. सहजता ठेवा त्यात. आपल्या शिस्तीचं दुसऱ्यालाही ओझं होता कामा नये. सहज शहाणी माणसं ओळखून जातात, पण उगाच आपलं त्याचं ओझं. रात्री 2ला नवऱ्याला बायकून गधा गधा हलवून उठा 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 उठा, काय झोपेची गोळी राहिली. समर्थ सांगतात, जेवढ्या प्रमाणात आपली एकाग्रता व्हायला लागते, दुश्चित्तपणा फेकून दिला जातो, आळस फेकून दिला जातो, हे दुर्गुण फेकून दिले जातात, सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवायला लागतो, तेवढ्या प्रमाणात त्यांच्याकडून ती धारणा संप्रेरित होते, प्रेरणा मिळते आपल्याला, आणि आपण तसे व्हायला लागतो. समर्थांनी सांगितलंय, लोहो परिसेसी लागला. लोखंडाचा टच परिसाला झाला. लोखंडाचं सोनं होतं परीस नावाच्या खड्याने. आपल्याला माहिती आहे ना, ही संकल्पना आहे. परीस कुठे आहे सध्या मला मिळालेलं नाही आहे, मिळालं की आणेन मी तुमच्याकडे. कल्पना आहे. परीस नावाचा तो दगड आहे, तो तुम्ही लोखंडाला लावलात की झटकन त्याचं सुवर्ण होतं. फक्त त्या लोखंडाचा गंज काढला गेला असेल तर. दुश्चित्तपणा म्हणजे गंज आहे. काय जंग बोलते ना हिंदी में. स्वच्छ पाहिजे तो, बस. लोहो परिसेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला. एक एवढासा थेंब सागरात टाकला, आता तो सागरमय झाला की नाही, म्हणजे वेगळा काढता येईल का? गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. गंगेच्या बाहेर असणारी नदी ओहोळ, नाला म्हटली जाते किंवा नदी म्हटली जाते कुठली तरी, पण गंगेत मिळाल्याबरोबर तिचं नाव काय होतं? गंगा. वेगळं पाणी काढता येत नाही. तसं सावध साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष, इतरास ते अलक्ष, लक्षिले नवचे. म्हणून कुठले 3 गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत? अत्यंत सावधानता, अत्यंत साक्षेपी म्हणजे प्रॅक्टिकल, साक्षेपी म्हणजे प्रॅक्टिकल, आणि अत्यंत दक्ष, कर्तव्य तत्पर. दक्ष म्हणजे महाभारतामध्ये सुंदर कथा आहे. भीष्मांनी भर दरबारामध्ये, भर सभेमध्ये कृष्णांची स्तुती केली आहे. नीट आहे का? भीष्म सांगतात, केशवा तुझे सगळेच सद्गुण चांगले आहेत रे, पण मला आवडणारा सगळ्यात मोठा सद्गुण कुठला माहितीये? दक्षता. कधी कृष्णाने दक्ष म्हणजे अदक्ष नाहीच, कायम दक्ष, संघ दक्ष, कायम दक्ष, कायम प्रॅक्टिकल. 1 सेकंद मागं पुढं नाही झालेला. चुकीचा एखादा म्हणजे धर्माच्या दृष्टीने चुकीचा निर्णय घ्यावा लागला तरी चालेल, पण कल्याण महत्वाचं आहे म्हणून भीष्मांना मार सांगतो. पण भीष्म तिकडून मारामारी करतात. शिखंडीला पुढे आणून उभा केला. शिखंडी म्हणजे तो षंड होता. असा कोणी आला तृतीय पंथी तर मी त्याच्याशी युद्ध करणार नाही असा त्यांचा पुराण आहे. त्याचा वापर केला कृष्णाने. त्यांना शस्त्र खाली ठेवायला लावलं आणि अर्जुनाला सांगितलं बाण मार.
द्रोणाचार्यांच्या बाबतीत सुद्धा केवढी दक्षता. सांगण्याचा भाग असा, स्वतःच्या कर्तव्यामध्ये दक्ष, तयास तत्काळचे मोक्ष. आणि इथे दोन गोष्टी यानंतर सांगतात समर्थ. कमालीची सूक्ष्म बुद्धिमत्ता आणि कमालीची सद्गुरूबद्दलची अनन्यता, या दोन गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करावा. ओबडधोबड बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. अहो, ज्याला प्रपंचातलं नीट कळत नाही त्याला परमार्थातलं काय, जास्त जास्त सूक्ष्म काय आहे, जास्त सूक्ष्म परमार्थ आहे तो कळण्याकरता आपली बुद्धी अत्यंत सूक्ष्म असावी लागते. उपनिषदातला मंत्र आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. अत्यंत सूक्ष्म करावी लागते बुद्धी. कसा असेल हा फॉर्म्युला, कसा असेल हे जगत, कसं महत् निर्माण झालं, सद्गुरू सांगतायत. म्हणून सूक्ष्मता, कमालीची बुद्धिमत्ता. आणि फक्त बुद्धिमत्तेने काम होत नाही, अनन्यता. समर्थांची ओवी आहे, प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. लोकांना असं वाटतं परमार्थ म्हणजे ज्याला काही जमत नाही त्यानं देवदेव करावं. मी त्या पार्ल्याला एका घरी पूजेला गेलो होतो. समर्थांच्या पादुकांच्या पूजेला जायची वेळ आली. ते बुवांचा आवाज बसला होता आमच्या गुरुजींचा. जा म्हणले, गेलो. आणि 15 मिनिटाची पूजा, त्यात तो मनुष्य 10-12 मिनिटं आपल्या मुलावरच चिडचिड करत होता. माझा स्वभाव सहसा कोणाला घरी जाऊन शिकवण्याचा नाही. माझा हे प्रवचनापुरतं बोलेन. इथून उतरलो की मी काही बोलण्यात मजा नाही. इथं अपॉइंट केले म्हणून मी बोलतोय. नाही, मला वाईट वाटलं. समर्थांच्या पादुका मांडल्यात समर्थांनी वापरलेल्या 400 वर्षापूर्वीच्या. तो वाद घालतोय मुलाशी. म्हणलं, दादा आपल्या घरी समर्थ आलेत, मुलाला समजावून जरूर सांगा, पण समर्थ पाहतायत अशा अर्थाने भाषेचा वापर करा. नाही का, तो अलाहाबादी आणि काही वाटेल तर बोललाय बघा 2 दिवसापूर्वी. शहाणा म्हणावा का वेडा म्हणावा त्याला, काही बोलून कसं चालेल. ते म्हणले, बुवा सॉरी 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 बुवा, क्षमा करा. अहो म्हणले, 3 वर्ष झाली 10वीत पास होत नाही म्हणले. 6 परीक्षा झाल्या त्याच्या, 6 अटेम्प्ट मध्ये सुद्धा पास नाही झाला. आता ठरवलंय म्हणले मी, आता यावेळेला बघणार नाही तर तुमच्यासारखा गुरुजी करणार म्हणले मी. होय, अरे मी म्हणलं महाराष्ट्रात पाहायला आलोय. म्हणजे काय सायकोलॉजी आहे लोकांची बघा. ज्याला यातलं काही जमत नाही त्यानं त्यात जावं. नो, समर्थ सांगतात कमालीची बुद्धिमत्ता लागते हो. प्रज्ञेविण अर्थ न कळे, काय समर्थ म्हणाले, प्रज्ञेविण अर्थ न कळे, विश्वासे विण वस्तू ना कळे, प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. खूपच सूक्ष्मता लागते बुद्धीला. भाबडेपणा वगैरे जो आहे ना, तो अहंकार नको म्हणू नये. कारण बुद्धिमान मनुष्य द्वेष मत्सरात खूप अडकू शकतो. पण भाबडेपणाचं कौतुक करू नका. समर्थांची ओवी आहे, फार वेगळं आहे बरं समर्थांचं. भोळा भाव सिद्धी जाव, हा तो अज्ञानाचा स्वभाव. अज्ञानात सुख भिका असतं, हे सगळ्यात म्हणले मूर्ख लोकांच्या कल्पना आहेत. ज्ञानातच सुख असतं, ज्ञानात एव तू कैवल्यम. अहंकार नको याकरता तो भाबडेपणाचा महात्मा आहे बरं का. आणि त्याला सुद्धा योग्य बनवतात संत. असो, यानंतर पुढची ओवी आहे, सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करण्याची न लगे. त्याला खूप साधन करावं लागत नाही. होतं बघा, काही विद्यार्थी असे असतात त्यांना पटकन यायला लागते एखादी गोष्ट, कारण त्यांच्याकडे या गोष्टी असतात की सावधानता. शिकवताना काय, कसा तो बोट टेकवायला पाहिजे, कसं काय ते ताणायला पाहिजे. नाही का, ते आमचे मिलिंदराव हे वाजवतात ना, त्यांचं ते पहिल्यांदा जलतरंगाचा कार्यक्रम ऐकल्यानंतर मी घरी आलो, इतका इम्प्रेस झालो. तो घरातल्या सगळ्या कब्बशा काढल्या. काही नाही मिळालं तर चिमटे काढले. हे पुढं काय झालं सांगायलाच पाहिजे का. पुढं आम्ही 4 दिवस भांड्यातनं चहा घेत होतो. म्हणून सांगतात, सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करण्याचे न लगे. इतर भाविक साबडे. मग भोळ्या लोकांनी एवढी नाही बुद्धिमत्ता, त्यांनी काय करावं, तयासही साधने मोक्ष जोडे. विश्वास आहे ना त्याच्याकडे, मग त्याची सूक्ष्मता आणायचं काम ते करतील. ती गुरुची जबाबदारी आहे. साधू संगे तत्काळ उडे,
विवेकदृष्टी योग्य पद्धतीनं सद्गुरू आपल्याला हे करतात. आता मोक्ष कशाला म्हणतात हे सांगणारा पुढचा समास आहे. थोडासा त्याला न्याय देऊया आणि थांबूया, म्हणजे 8वा दशक जवळपास संपत आला. पुढं आता एक एक समास बघायचा आहे आपल्याला. दशकातला हा समास 2-3 समास बघत आपण उरलेले 4 दिवसामध्ये सगळा दासबोध कंप्लीट करायचा प्रयत्न करूया. प्रश्न काय होता? मागा श्रोतयांचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. किती दिवसांनी मोक्ष मिळतो? समर्थ म्हणाले, आधी मोक्ष म्हणजे काय तुम्हाला कळलंय का? मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे मोक्षास कैसे. मोक्ष मोक्ष म्हणजे 50 वेळा म्हणतो की नाही मोक्ष मोक्ष म्हणजे मोकळं होणं असा अर्थ. हो म्हणले 8:30 केव्हा एकदा होत आहे तसं होता मला मोक्ष. हा, मोक्षच्या विरुद्ध शब्द काय आहे? बद्ध. बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे बांधणं. जे बांधलेलं आहे ते सोडलेला, म्हणजे ते बांधणं ज्यांनी बांधला गेलं ते सोडलं की मग त्याला काय मिळाला, ही व्याख्या आहे. आता कशाने बांधलोय आपण? तर आपण संकल्पाने बांधलोय. गेल्या जन्मी आपण संकल्प केला की मला पुढच्या जन्मी अमुक अमुक असावं. काहीतरी चांगलं पाहतो ना आपण, एखाद्याची चांगली बायको पाहतो किंवा एखाद्याची चांगली श्रीमंती पाहतो, एखादी चांगली गाडी पाहतो, असं काहीतरी पाहतो. मग आपल्याला वाटतं असं आपलं असावं, म्हणजे ते नकोय आपल्याला, असं आपलं असावं असं वाटतं की नाही. मग पुढच्या गेल्या जन्मी असं मनात आलं की ते पुढच्या जन्मी मिळतं, कुठल्या तरी जन्मी मिळतं. पण त्या जन्मी इकडचं बरं वाटतं. त्या हॉटेलात जेवायला गेल्यावर काय ऑर्डर केली आपण बटाटे वडा आवडतो म्हणून, आणि खायला सुरुवात केली. शेजारचा डोसा खात होता. बटाटे वडे खात खात विचार, मग पुढच्या टर्न मध्ये आपण काय मागवतो? डोसा. तो कचोरी खात असतो. डोसा खाता खाता कचोरी. असं आपलं जीवन आहे. अशा प्रकारे आपलं असावं असं आपल्याला वाटतं ना, याला वासना म्हण. टिकून राहते ती वासना. लक्षात घ्याल. एखादा संकल्प काहीतरी आपण कचोरी पाहिली नाही तर आपल्याला वाटणारच नाही ते पाहिजे, पण काहीतरी संगती मिळते. काय गीतेने छान लावलंय बघा. संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. हीच उतरंड आहे. संगती होते हो. मी प्रवचन करतो पण इतकं चांगलं वाजवतात ना, मला असं वाटतं हेच वाजवावं. पुढच्या जन्मी मी नंतर वाटतं नाही ते जास्त बरं आहे हो. केवढा मोठा आहे ना ते ऑर्गन, ते बसले तरी असं वाटतं की वा वा काहीतरी. मग एखादा टेकून झोपलेला मनुष्य पाहिला नाही ते जास्त बरं आहे. अशा अनंत जन्माच्या अनंत संकल्पाने आपण बांधले गेलेलो आहोत. दुसऱ्या कोणी बांधलेलं नाही बरं आपल्याला, आपणच ठरवलं आपण बांधले गेलो. समर्थ म्हणाले, प्राणी संकल्पे बांधला. संकल्प म्हणजे विचार केला आणि असं आपलं असलं पाहिजे असं वाटलं आणि बांधला गेला. एक दृष्टांत सांगतो आणि पूर्वरंग थांबवतो. सवय लागली आपल्याला ही. यातलं काही नाही खरं. डोसा खरा नाही, अमुक खरं नाही, तमुक काही खरं नाहीये. एक गाढवांची टीम होती. गाढवं खूप लागतात अहो कामाला. आमच्याकडे गडावर वगैरे आता सगळं सामान न्यायला मी गाढवं ठेवलेली आहेत. पटकन जातं. बरं गाढवांना पैसे काहीच द्यायला लागत नाहीत. माणसाला पैसे द्यायला लागतील ना. काही गोष्टी आम्ही स्वतः नेतो, म्हणजे गडी माणसं म्हणा किंवा आम्ही नेतो. पण काही गाढवांचं गावोगावी असं एक 100 गाढवांचा तांडा होता आणि ती गाढवाचं एक 7-8 माणसं होती. ते सगळं चालवायचे. ते या गावावरून त्या गावाला निघाले. सावकाश. या गावून त्या गावाला निघाले.
तिकडे पोचले. तिथनं श्रीमंतांनी ऑर्डर दिली होती आमच्याकडे अमुक अमुक काम आहे. पोचले आणि लक्षात आलं गाढवांना पायाला बांधायच्या दोऱ्या मागच्या मुक्कामावर विसरल्या. त्या पोराने जाऊन सांगितलं, मालक असं असं झालंय. त्या गाढवांचा जो मुख्य होता ते म्हणले, काय काय आणलं नाहीये तुम्ही? त्या ज्यांना बांधतात त्या जमिनी असतात ना, जमिनीवर खुंट्या ठोकायला लागतात, त्या आणल्यात म्हणले. हातोडी आणली, दोऱ्या नाही आणल्या. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. तुम्ही गाढवाच्या पुढे त्याला दिसेल एवढ्या म्हणजे रोजच्या सवयीप्रमाणे अशा खुंट्या जमिनीत ठोका आणि फक्त दोरी बांधल्याची ॲक्शन करा. पायावरनं हात फिरवा, अशी दोरी बांधल्याची ॲक्शन करा आणि नुसतं असं 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 करा त्याचा पाय, म्हणजे आता बांधली असं त्याला वाटलं पाहिजे. झालं. तसं केलं. एकही गाढव गेलं नाही. सगळी गाढवं 100च्या 100 एका जागीच उभी. आता सकाळी कामावर जायचंय, आवरलं यांनी. एका माणसाला परत पाठवलं त्या दोऱ्या आणायला. अरे म्हणले ते चलाच गाढव नाही म्हणजे निघतच नाही गाढवं. अरे पाठीवरती त्यांना मारलं तरी असे असे करतायत, जातच नाहीयेत. सोडलत का तुम्ही त्यांना? अहो म्हणले बांधलंच नव्हतं. तुमच्या दृष्टीनं बांधलं नव्हतं, त्याच्या दृष्टीनं बांधलं गेलेलं आहे ना. तुमची गाठ कोणाशी लक्षात ठेवाल. आता काय करा, काल जशी ऍक्शन केली होती तुम्ही बांधण्याची, आता सोडायची ऍक्शन करा. एक्झॅक्टली तुमचं माझं हेच झालंय. समर्थ सांगतात, प्राणी संकल्पे बांधला, प्रत्यक्षात नाही बांधलेलो आपण. मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प. अनेक युगानुयुगे आपण असं समजतोय आपण जीव आहोत, आपण या देहामध्ये आलेलो आहोत आणि आपलं एवढंच कर्तव्य आहे. समर्थ सांगतात, मी जीव मी मज बंधन मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता. आणि म्हणून पहिल्यांदा या संकल्पापासून आपल्याला दूर जावं लागेल. किती किती संकल्प केले समर्थ सांगतायत. या नाव बांधला जीवपणे बद्ध झाला, जैसे स्वये बांधून कोसला मृत्यू पावे. रेशीम किडा रेशीम तयार करतो आणि त्यातच मरतो, तसं आपलं झालंय म्हणाले. आणि काय काय ठरवतो आपण. तैसा प्राणी तो अज्ञान नेणे भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण चुके ना की. ज्याला जन्म मरण आहे तो मी नाही आहे हे कळतच नाही. आता काही दान करू, पुढल्या जन्माचा आधारू, तेणे सुखरूप संसारू होईल माझा. पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की, म्हणून दिले जुने वस्त्र जुने. तर ते मनुष्य काय करतो, नवीन देतो का? आंब्याची आढी नासायला लागली, तो हे अरे बुवा आलेत आपल्याकडे, ते काळे व्हायला लागलेले आंबे देऊन टाक. म्हणून दिले वस्त्र जुने आणि काही एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. रुका पैसे रुपया अडका दान केला, अतितास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा, तो मी खाईल पुढच्या जन्मी. कशात तरी अडकलोय आम्ही. करू नये असा मुद्दा नाहीये दानधर्म. दानधर्म करावा तो सिस्टीम चालावी म्हणून करावा, मला यातनं काही पाहिजे हा विचार नसावा. समर्थ सांगतात, आता मी जे देईन हे खरं आहे. पुन्हा जन्माला यायचं असेल तर आपल्याला दान धर्म केल्याचा उपयोग होतो हे खरं आहे. पण ज्याला जन्माला यायचंय तो मी नाहीये हे आपल्याला कळून घ्यायचंय. तो मी आता मी जे देईन ते पुढील जन्मी पावेन, ऐसे कल्पी तो अज्ञानबद्ध जाणावा. माणसाच्या देहात आल्यानंतर पहिला विचार हा करा की मला पुन्हा जन्माला यायचंच नाहीये. आलो तर मी मालक म्हणून जन्माला येईन, अगतिकतेनं नाही येणार. तुकोबांसारखा येईन. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. मी तयार आहे म्हणाले. मला तयार आहे म्हणजे मी पण म्हणेन. ते म्हटले तुला विचारतोय कोण? मालक म्हणून जन्माला येणं आणि अगतिकतेनं जन्माला येण्यात फरक आहे ना. एकाने प्रश्न विचारला होता, विवेकानंदांनीच प्रश्न विचारला रामकृष्णांना, की म्हणाले सर्वसामान्य मनुष्य आणि संत यात फरक काय? त्यांनी पाहिलं ते बघ, एक अट्टल दरोडेखोर होता, 6 जणांनी त्याला बांधला होता. म्हणजे दोऱ्यात 6 इकडे 3 आणि इकडे 3 आणि 6 पोलीस त्याच्या भोवती आणि चालला होता. हा म्हणाले सर्वसामान्य मनुष्य. आपण विकारांच्या अधीन आहोत. पण थोड्या वेळानं पुढारी आला,
त्याच्या भोवती पण 6 पोलीस होते, पण रक्षणाकरता. म्हणजे पूर्वी गुंड आणि पुढाऱ्यात फरक होता, त्यावेळेचा काळ आहे तो. आताही आहे तसं बऱ्यापैकी, चांगलं आहे. म्हणजे असो, मगासचे जे 6 पोलीस होते त्यांच्या अधीन तो होता, आणि आता हे 6 पोलीस सिक्युरिटी आहेत ते त्याच्या अधीन आहेत. जन्माला यायला हरकत नाही, पण असं जन्माला येऊया. समर्थ म्हणाले हे फक्त माणसाच्या देहात शक्य आहे, आणि म्हणून मोक्ष लक्षण नावाचा हा समास आहे. यानंतर समर्थ सांगायला आरंभ करतात. त्या गोष्टीचा विचार आपण उद्या करूया. इथेच विरमतो. आपण सगळ्यांनी फलश्रुती म्हणूया, आणि फलश्रुतीनंतर लगेच आरती लावूया. अरे भैरवी नाही बरं, सह्याद्रीगिरीचा पिलू रागात म्हणायचा श्लोक आपल्याला. सह्याद्री गिरिसा विभाग विलसे मंदार शृंगा परी नामे सज्जन जो रूपे वसविला श्री उर्वशी से तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विरसे जोया जना उद्धरे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत समतीचा काव्य सिंधू भरत श्रुती शास्त्र ग्रंथ गीता संगम केला महानुभाव संत जनी अनुभवचा केला. दिंदिंदा किंतक दिंदक सुगम झाला. जय जय दास ग्रंथराज आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळ मोठा. जय जय दास बोधा नवविध भक्ती
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। भगवती श्री सीता माता की जय। पवन सुत हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता। उपासनेला घर चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे। सत्कर्म योगे वयघा